करुणा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू सर्जिओ गोर यांची अमेरिकेच्या भारतातील राजदूत म्हणून नियुक्ती। ट्रम्प यांची घोषणा। भारत अमेरिकेमध्ये तणाव असताना झालेली गोर यांची नियुक्ती महत्त्वाची। अमेरिकेला जाणारी टपाल सेवा स्थगित। सीमा शुल्क नियमांमध्ये स्पष्टता नसल्यानं भारताचा निर्णय। अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाविरोधात भारताचं पाऊल। पाकिस्तान नरमला। भारताबरोबर चर्चेची तयारी। पाकिस्तान काश्मीर आणि इतर सर्व प्रलंबित मुद्द्यांवर भारताशी चर्चा करण्यास तयार। इशाक दार यांचं वक्तव्य। पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणार, आता सिंदूर कुठे गेला? सैनिक मारले गेले, त्यांच्यापेक्षा क्रिकेट मोठा आहे का? भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। जावेद मियादादला यांनीच घरी बोलावलं। उद्धव ठाकरेंनी एकदा आरसा पाहावा आणि मग बोलावं, मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। नवाज शरीफ यांच्याकडील केक खाऊन कोण आलं होतं याचं उत्तर फडणवीसांनी द्यावं। बाळासाहेबांवर टीका करणं कितपत योग्य आहे हे जनता सांगेल, मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंचं उत्तर। ही बोगस जनता पार्टी, मत चोरीपासून सावध राहा। राहुल गांधींनी यांचा बुरखा फाडला, उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा। जनतेनं मतदान केलं पण आपल्यापर्यंत पोहोचलं नाही, मतांमध्ये गडबड, मत चोरी करून हे लोक सत्तेवर, राज ठाकरेंचा सरकारवर आरोप। रोज म्हणतात वोट चोरी, पण या लोकांचं डोकं चोरी गेलंय। आमच्या बहिणींच्या मताला चोर म्हणत असतील तर यांच्यापेक्षा मोठा चोर कोण? मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींसह विरोधकांवर निशाणा। निवडणूक आयोगानं चौकशी केली असती तर 10-12 वर्षातलं सगळं समोर येईल, खेळ उघडा पडेल म्हणून सगळं प्रकरण दाबलं जात आहे। राहुल गांधींच्या मत चोरीच्या आरोपांवरून राज ठाकरेंचं वक्तव्य। लोकसभेत विरोधकांच्या 31 जागा आल्या तेव्हा सगळं चांगलं, लोकसभेच्या वेळी मत चोरी झाली नाही का? अजित पवारांचा विरोधकांना सवाल। फक्त सकाळी 9चा भोंगा टीका करतो, अजित पवारांचे नाव न घेता संजय राऊतांवर टीका। राज्यात अपात्र लाडक्या बहिणींचा सुळसुळाट। राज्यामध्ये तब्बल 26,34,000 अपात्र लाडक्या बहिणींनी योजनेचा लाभ घेतला। पुण्यामध्ये सर्वाधिक 2,04,000 बोगस लाडक्या बहिणी। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अद्ययावत मोबाईल ॲप सुरू होणार। एका क्लिकवर मतदाराला प्रभागासह मतदान केंद्राची माहिती मिळणार। संग्राम भंडारेंचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। मला संग्राम बापू भंडारेमधला बापू काढून टाकावा लागेल, असं म्हणत संग्राम भंडारेचा बाळासाहेब थोरात यांना इशारा। थोरात आणि संग्राम भंडारेंमधील वादावर अजित पवार यांची प्रतिक्रिया। मी अशा गोष्टीचं समर्थन करत नाही, प्रत्येकानं मानसन्मान देत वागलं तर वादविवाद होणार नाहीत, अजित पवारांचं वक्तव्य। पांडुरंगाला मांसाहार केलेलं चालतं हे बोलणं म्हणजे मूर्खपणा। भाजपच्या आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसले यांची खासदार सुप्रिया सुळेंवर टीका। रोहिणी खडसेंचं कोथळी आणि मुक्ताईनगर अशा 2 ठिकाणी मतदान। आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप। चंद्रकांत पाटलांनी रोहिणी खडसेंच्या 2 ठिकाणच्या मतदानाची यादी दाखवली। पनवेलमध्ये 11,600 जणांचं 2 वेळा मतदान। शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांचा आरोप। शिवसेना पक्ष फोडणाऱ्यांवर चंद्रकांत खैरेंची आगपाखड। पैशांसाठी पक्ष फोडणाऱ्यांचा सत्यानाश होईल, नाव न घेता चंद्रकांत खैरेंची शिंदेंच्या शिवसेनेवर टीका। माजी मंत्री तानाजी सावंत यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली। शिंदेंनी तातडीनं मुंबईला बोलावून घेतलं होतं, तानाजी सावंतांची प्रतिक्रिया। ठाणे महापालिकेची प्रभाग रचना 2017ची कॉपी पेस्ट असल्याचा मनसे नेते अविनाश जाधव यांचा आरोप। मतपेट्यांमध्ये झोल झाला नाही तर यावेळेला याचं पानिपत करू, जाधव यांचा इशारा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पुण्यातील प्रभाग रचनेला विरोध। निवडणूक आयोगाने हायकोर्टात तक्रार केली जाणार, प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीनं केल्याचा आरोप। पुण्यातील महापालिका प्रभाग रचनेला मनसेचा देखील विरोध। प्रभाग रचनेविरोधात मनसे कोर्टात जाणार, बाबू वागसकर यांचा इशारा। छत्रपती संभाजीनगरमधील फारोळा जलशुद्धीकरण प्रकल्पाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण। जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत 900 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकली। संभाजीनगरमध्ये जलशुद्धीकरण योजनेचं उद्घाटन। संजय शिरसाट, अंबादास दानवे, संदीपान भुमरे एकाच व्यासपीठावर। संजय शिरसाट यांनी अंबादास दानवेंना ड्रायफ्रुट्स खाऊ घातले, तिघांमध्ये गप्पाही रंगल्या। तुळजापुरात 6,000 बोगस मतदार नोंदवल्याचं प्रकरण। ओमराजे निंबाळकर यांच्याकडे आरोप करण्याशिवाय दुसरं काही नाही, ओमराजे निंबाळकरांना राणा जगजितसिंह पाटील यांचं उत्तर। नवी मुंबईतील मंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबारामध्ये पालिकेच्या महिला अधिकारी रडल्या। गणेश नाईक आणि
महिला अधिकाऱ्यामध्ये चर्चा सुरू असताना प्रकार, मनसेच्या गजानन काळेंची गणेश नायकांवर टीका. आता माघार नाही. 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार. ओबीसीतून आरक्षणावर मनोज जरांगे ठाम. 29 ऑगस्टच्या मोर्चाच्या तयारीसाठी मराठा समाजाच्या राज्यभर बैठका. कायदा सुव्यवस्था बिघडू नये असं प्रत्येक सरकारला वाटतं. जरांगेंच्या मुंबईतील मोर्चावर अजित पवार यांची प्रतिक्रिया. सरकार म्हणून जरांगेंच्या मोर्चाबद्दल चर्चा केली. अजित पवार यांची माहिती. मराठा समाजाला 10% आरक्षण दिल्यानं तो प्रश्न संपलाय. मग जरांगेंचा आग्रह कशासाठी ते कळत नाही. छगन भुजबळ यांचा सवाल. जरांगेंनी कागद पेन घेऊन सरकारसोबत चर्चा करावी. मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सल्ला. ओबीसी आरक्षणासाठी मनोज जरांगे 29 ऑगस्टला मुंबईला येण्यावर ठाम. मनोज जरांगेंना संविधानाची भाषा कळत नसेल तर मग आम्ही बांगड्या भरल्या नाही. लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना इशारा. तर जरांगेंच्या आंदोलनाला काही आमदारांनी 10 लाखाची मदत केल्याचाही हाकेंचा आरोप. हाके स्वतः म्हणतायत की व्हिडिओ माझा पण आवाज माझा नाही. आपण व्हिडिओवर विश्वास ठेवण्यापेक्षा माणसावर विश्वास का ठेवू नये. ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची प्रतिक्रिया. जरांगेंची मागणी असंविधानिक. मागाल ते मिळालं पाहिजे अशी भूमिका आडमुठेपणाची. अशी भूमिका कुणी घेत असेल तर जशास तसं उत्तर देऊ. ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांचा इशारा. शेवडी विधानसभा मतदारसंघातील कोकणवासियांसाठी बाळा नांदगावकर यांच्याकडून मोफत बस सेवा. यावेळी मराठी कलाकारांनी देखील हजेरी लावली. धुळ्यात शेकडो महिलांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश. शगुफ्ता मिर्झा यांच्या नेतृत्वाखाली पार पडला भव्य पक्षप्रवेश सोहळा. मोकाट कुत्र्यांवरील सुनावणी सुमोटो होते. मात्र आम्ही 3 वर्षापासून वेळ मागतोय तर आम्हाला तारीख मिळत नाही. शिवसेनेच्या सुनावणीवरून आदित्य ठाकरे यांची सुप्रीम कोर्टावर नाराजी. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या शरद पवार मुंबई क्रिकेट संग्रहालयाचं उद्घाटन संपन्न. कार्यक्रमाला शरद पवार, आशिष शेलार, सुनील गावस्कर यांची उपस्थिती. लालबागच्या राजाचं आज प्रथम दर्शन होणार. संध्याकाळी 7 वाजता लालबागच्या राजाची पहिली झलक मीडियाच्या माध्यमातून भाविकांना पाहता येणार. योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीमधून जनसामान्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवा. 31 मार्चपर्यंत प्रलंबित नागरी योजना पूर्ण करा. मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. मुंबई पोलीस आयुक्तालयातून आता पाण्याच्या प्लास्टिक बॉटल्स हद्दपार होणार. आयुक्तालयामध्ये सर्वांना शुद्ध पाणी प्यायला मिळावं यासाठी पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडून आरओ प्लांट सुरू. जीएसटी संकलनामध्ये महाराष्ट्र सर्वात पुढे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये महाराष्ट्रातून 3.8 लाख कोटी रुपये जीएसटी संकलन. तर एप्रिल 2025 मध्ये हा आकडा 41,645 कोटी रुपये इतका वाढला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अशा अभियानाची घोषणा. बावनकुळे यांच्याकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विशेष उपक्रम राबवण्याचे आदेश. नाशिकच्या कुंभमेळ्यावरून महायुतीमध्ये राजकीय आखाडा. भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर आता शिंदेंच्या शिवसेनेची एंट्री. कुंभमेळ्याच्या टेंडर प्रक्रियेवर आक्षेप घेत पदाधिकाऱ्यांकडून शिंदेंना बैठक घेण्याची मागणी. मुंबईतून कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्यांना चाकरमानी न म्हणता कोकणकर म्हणावं असा शासन निर्णय काढण्याची बळीराजा संघटनेची मागणी. धुळ्यातील पाचकंदील परिसरातील महापालिकेच्या 4ही मार्केटचे लवकरात लवकर नूतनीकरण होणार. आमदार अनुप अग्रवाल यांची माहिती. चिपळूणमधील पिंपळी नदीवरील पूल पडला. अख्खा पूल नदीत कोसळल्यामुळे गणेशोत्सवात गावाकडे जाणाऱ्यांचे हाल होणार. पूल नदीत कोसळताना रिक्षा थोडक्यात बचावली. मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. धीम्या मार्गावरील विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर स्थानकांचा थांबा रद्द. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमात स्पार्क झाल्याचा प्रकार. पिंपरी चिंचवडमधील कार्यक्रमामध्ये विद्युत तारांचं स्पार्किंग. नागपुरात 144 वर्षांचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव असलेला मारबत उत्सव संपन्न. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफ विरोधात विरोध दर्शवणारा आकर्षणाचं केंद्र ठरला. नागपूरच्या मारबत मिरवणुकीमध्ये मोबाईलच्या व्यसनावर भाष्य करणारा बडग्या विशेष आकर्षण ठरला. काळ्या पिवळ्या मारबतीसह राजकीय, आर्थिक, सामाजिक मुद्दे आणि प्रश्नांवरील विविध बडग्यांचा देखील समावेश. जळगावात सोन्याच्या दरामध्ये 1100 रुपयांची वाढ. सोन्याचे दर जीएसटीसह 1,03,000 प्रतितोळा. तर चांदीसाठी प्रतिकिलो 1,20,500 रुपये मोजावे लागणार. अंधेरी ते दहिसर आणि गुंदवली ते दहिसर मेट्रो मार्गिकेवरील प्रवास भाडं वाढण्याची शक्यता.
भाडं निर्धारण समिती स्थापन करण्यासाठी MMRDAचा राज्य सरकारकडे प्रस्ताव. मुंबईत गणेशोत्सवासाठी लालपरी सज्ज. एसटीच्या 5103 बस आरक्षित. कोकणवासियांसाठी 7 सप्टेंबरपर्यंत अधिकच्या बस सोडण्याचा निर्णय. गणेशोत्सवात मुंबईकरांचा प्रवास सोयीस्कर. मुंबई मेट्रो लाईन 2A आणि लाईन 7 वर गाड्या रात्री 11 ऐवजी 12 वाजेपर्यंत धावणार. ही विशेष सेवा 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबरपर्यंत धावणार. कल्याणमधील आचार्य अत्रे रंग मंदिरामध्ये संगीत संन्यस्त खड्ग या नाटकाचा पहिला प्रयोग रद्द. संघटनेच्या मागण्यांनंतर निर्णय. कल्याणमधील खड्ड्यांच्या प्रश्नाविरोधात तरुणाची थेट मुख्य न्यायाधीशांकडे धाव. कर भरून देखील सुविधा नसल्याचा पत्रामध्ये उल्लेख. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कामाची कॅगमार्फत चौकशीची मागणी. पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचं फ्रेशर्स पार्टी बंद पाडली. पार्टीमध्ये अल्पवयीन मुलांना सरसकट मद्य विक्री होत असल्याचं उघड. पार्टी आयोजक आणि पब चालकावर कारवाई. पुण्यामधील टीम पॉइंट ब्रेक ॲडव्हेंचर्सच्या गिर्यारोहकांकडून 2 दिवसात 5 किल्ले सर. हुतात्मा राजगुरू जयंती दिनाचं औचित्य साधत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 5 किल्ल्यांवर तिरंगा फडकवला. पुण्यामध्ये बैलगाडा शर्यतीमध्ये एक तरुण धावत्या घोड्यावरून खाली पडला. सुदैवानं जीवितहानी नाही. घटनेचा थरा कॅमेऱ्यात कैद. आंबेगावच्या विठ्ठलवाडीतील घटना. 11वीसाठी आतापर्यंत केवळ 12 लाख विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित. राज्यभरामध्ये 9,528 महाविद्यालयांमध्ये एकूण 21,54,692 जागा उपलब्ध. शिक्षण विभागाकडून 11वी प्रवेशासाठी अंतिम विशेष फेरीचं आयोजन. आतापर्यंत राज्यात सर्वदूर आणि समाधानकारक पाऊस. मुंबईत देखील सरासरीपेक्षा जास्त पाऊस. जलाशयांमध्ये क्षमतेच्या 82% साठा. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जलसाठा वाढला. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील सर्व 4 धरणांमध्ये 95.43% पाणीसाठा. खडकवासला धरणामधून आतापर्यंत जवळपास 14 TMC पाणी मुठा नदीपात्रात सोडण्यात आलं. पुण्यातील ताम्हिणीमध्ये केवळ 4 दिवसात 1000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस. गेल्या 3 ते 4 दिवसात पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्याला पावसानं झोडपलं. नाशिकच्या गंगापूर धरणातील पाण्याचा विसर्ग थांबवला. गेल्या 3 दिवसांपासून गंगापूर धरणामधून विसर्ग सुरू होता. नाशिक जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ. पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ. चंद्रभागा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. उजनी आणि वीर धरणामधून पाण्याचा विसर्ग. पंढरपूर मंगळवेढा मार्गावरील पूल पाण्याखाली गेला. इचलकरंजीमध्ये पंचगंगा नदीची पाण्याची पातळी 69 फुटांवर. कटके गल्ली आणि शेळके गल्लीमधील पुराचं पाणी. 12 कुटुंब स्थलांतरित. 45 जनावरं छावणीमध्ये. बोरिवलीच्या काजूपाड्याचा राजाचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. गंगा आरतीनं गणपतीचं स्वागत करण्यात आलं. मुंबईतील लालबागच्या राजाच्या स्वागताची तयारी सुरू. स्वागत गेटवर यंदा तिरुपती बालाजीचा देखावा. गेटवरील मोठा हत्ती ठरतोय आकर्षणाचं केंद्र. मुंबईच्या ताडदेवमध्ये ओम साई मित्रमंडळाच्या गणपतीचा आगमन सोहळा संपन्न. MP मिल परिसरामध्ये आगमन सोहळ्याला गणेश भक्तांची मोठी हजेरी. अंधेरीतील साई लीला गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचं जोरदार आगमन. गणपतीच्या आगमनासाठी भाविकांनी गर्दी केली. ठाण्याच्या विघ्नहर्ता गणेशाचं मोठ्या उत्साहात स्वागत. वागळे इस्टेट इथं ढोल ताशाच्या गजरामध्ये आगमन सोहळा रंगला. ठाण्यामधील पाचपाखाडी परिसरामध्ये ढोल ताशाच्या गजरामध्ये ठाण्याच्या राजाचं दिमागदार आगमन. नरवीर तानाजी मित्रमंडळाचे यंदा 48वे वर्ष. फुलांची आरास केलेल्या रथावर ठाण्याचा राजाचं आगमन. वाशी सेक्टर 15 इथल्या A टाईप मंडळाचा अनोखा उपक्रम. तब्बल 151 मशाल जाळून गणपतीच्या आगमनाचं स्वागत केलं. कोकणवासियांना घेऊन भाजपची रेल्वे चिपळूणमध्ये दाखल. कार्यकर्त्यांनी गणेश भक्तांचं जल्लोषात स्वागत केलं. प्रत्येक दिवशी 5 रेल्वे दादरमधून सिंधुदुर्गपर्यंत येणार. श्रावण अमावस्येनिमित्त जेजुरीच्या खंडोबा मंदिरामध्ये श्री मल्हारी सहस्रनाम यागाचं आयोजन. होम हवनमध्ये खांदेकरी, मानकरी, ग्रामस्थ, पुजारी वर्ग आणि अधिकारी देखील सहभागी. लातूर आणि नांदेड जिल्ह्यातील साखर कारखान्यामध्ये लाखो रुपये किमतीचं मेटल पार्ट्स चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी पकडलं. 12 जणांच्या या टोळीकडून वेगवेगळे 18 गुन्हे उघडकीस. 15,82,000चा मुद्देमाल जप्त. नंदुरबार जिल्ह्यामध्ये धार्मिक सण आणि आगामी निवडणूक लक्षात घेत सराईत गुन्हेगारांवर हद्दपाराची कारवाई. पोलिसांकडून प्रस्ताव तयार करण्यास सुरुवात.
एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा इथं राष्ट्रीय महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी अपघात. समांतर रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक. मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा. प्रवासी महिलेला प्रवासात फसून सोन्या चांदीची बांगडी चोरणाऱ्या आरोपीला पकडण्यात यश. सुमारे 70,000 रुपयांच्या बांगड्या शिरपूर पोलिसांनी परत मिळवून दिल्या. कबुतरांचा मानवी आरोग्यावरील परिणामासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन. समितीला महिनाभरात अहवाल देण्याचे सरकारकडून निर्देश. मानवी आरोग्यास धोका म्हणून सर्वच कबुतरखाने बंद करण्याचे कोर्टाचे आदेश. मराठी समजत नाही, हिंदीत बोला असं म्हणणाऱ्या कॉल सेंटर टीम लीडरला मनसेचा दणका. मनसेनं कॉल सेंटर टीम लीडरला माफी मागायला लावली. मनसे पदाधिकाऱ्यांसोबत फोनवर अरेरावी केल्याचा आरोप. कल्याणमध्ये विक्रीसाठी न जाता आल्यानं फेरीवाला महिलांनी गोंधळ घातला. संतप्त महिलांनी रस्त्याच्या मध्यभागीच दुकान मांडलं. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी जात महिलांची समजूत काढली. चाकरमानी हा शब्द अवमानकारक असून त्याऐवजी कोकणवासी हा शब्द वापरा. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश. लवकरच परिपत्रक काढण्यात येणार. नाशिकच्या निफाडमधील डोंगरगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये राज्यातील पहिली AI आणि कोडिंग लॅब सुरू. मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लॅबचं उद्घाटन. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा मार्गावर अवजड वाहतुकीवर निर्बंध. 3 टप्प्यात अवजड वाहतुकीवर निर्बंध. महामार्गावरील अवजड वाहतूक रोखण्यासाठी RTOचं पथक तैनात. प्रेमानंद महाराजांना किडनी दान करण्याची आरिफ खानची तयारी. तुमच्यासारखे व्यक्ती समाजासाठी आवश्यक आहेत असं म्हणत विनंती केली. आरिफच्या निर्णयाला कुटुंबाचा पाठिंबा. सोशल मीडियावर कौतुक. कामात कुचराई केल्यास कारवाई होणार. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना इशारा. कृषी विभागातील विविध योजनांची माहिती गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या देखील सूचना. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेची तयारी सुरू. बैठकांसह गणेशोत्सव काळात नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी मतदारसंघातील नागरिकांना गणेश पूजेचं ठाकरेंच्या शिवसेनेकडून वाटप. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून